नमस्कार. सोहम बाळापुरेसोबत आपण ऐकत आहात सह्याद्री पॉडकास्ट. 1971 साली जन्माला आलेला बांगलादेश सध्या एका महत्त्वपूर्ण राजकीय आणि सामाजिक संकटाचा सामना करत आहे. देशात आरक्षणाच्या विरोधात सुरू झालेलं विद्यार्थ्यांचे आंदोलन एका वेगळ्या वळणावर गेलं आहे. हे आंदोलन इतकं चिघळलं की देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना राजीनामा देऊन देश सोडून जावं लागलं. 1971 साली बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतर देशाचे पहिले राष्ट्रपती शेख मुजीबुर रहमान यांनी बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामात सामील झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 30% आरक्षण जाहीर केले होते. 1972 लागू झालेल्या या आरक्षणात तेव्हापासून अनेक बदल झाले. 2012 या आरक्षणात शेवटचा बदल करण्यात आला होता. तेव्हा बांगलादेशमध्ये एकूण 56% आरक्षण लागू होते. 2018 आरक्षणाच्या या पद्धतीविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यामुळे पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारने आरक्षण कोटाच रद्द करून टाकला. त्यानंतर 5 जून 2024 रोजी 2018 पूर्वी जसे आरक्षण लागू होते ते तसेच लागू करण्यात यावे असे आदेश उच्च न्यायालयाने सरकारला दिले. उच्च न्यायालयाच्या याच निकालानंतर विद्यार्थी रस्त्यावर उतरू लागले आणि आंदोलन सुरू झाले. विद्यार्थ्यांचे आंदोलन डांबण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आंदोलनाने हिंसक वळण घेतले. पण त्यानंतर बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाची पुनर्रचना करत 21 जुलै 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या नव्या आरक्षण कोट्यामध्ये कोर्टाने मुक्तियोद्ध्यांच्या वारसांचे 30% आरक्षण कमी करून ते 5%वर आणले. कोर्टाच्या या आदेशानंतर आंदोलक शांत होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र तसं काही झालं नाही. देशभरात पुन्हा हिंसा भडकली. ही हिंसा इतकी वाढली की देशात कर्फ्यू लागू करण्यात आला. रेल्वे सेवा, शाळा, कॉलेज, हायस्पीड इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. या संपूर्ण आंदोलनातून देशाचे मोठे नुकसान झाले. धार्मिक कट्टरतावादी बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार करू लागले. हिंदूंच्या वस्त्यांवर हल्ले होत होते. हिंदूंसह इतर अल्पसंख्याकांची घरं पेटवली जात होती. मंदिरांची नासधूस तोडफोड होत होती. या सगळ्या घटना घडल्यानंतर अल्पसंख्याक हिंदूसुद्धा पेटून उठला. ते सुद्धा आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवण्यासाठी आणि होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एकत्र येत रस्त्यावर उतरले. बांगलादेशात 17 वर्षांनंतर अंतरिम सरकार स्थापन झाल्यानंतर सरकारचे नेते मोहम्मद युनूस यांनी देशातील हिंसाचारग्रस्त अल्पसंख्याक समुदायांवरील हल्ल्याचा निषेध केला होता. पण त्यानंतर सुद्धा हिंदूंवर होणारे अत्याचार सुरूच होते. त्याविरोधात अल्पसंख्याकांचा छळ करणाऱ्यांवर विशेष न्यायाधिकरणाने खटला लवकर चालवावा, अल्पसंख्याकांसाठी सदस्याच्या 10% जागा द्याव्यात, अल्पसंख्याक संरक्षण कायदा लागू करावा या मागण्यासाठी बांगलादेशची राजधानी ढाका आणि देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असलेल्या चितगावमध्ये लाखो हिंदूंचा मोर्चा निघाला. मोठ्या प्रमाणात झालेल्या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण आहे. देशातील संपूर्ण परिस्थितीवर बांगलादेश सरकार आणि लष्कर ताबा मिळवत देशात शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत आहे. बांगलादेशमध्ये जे काही मागील 1.5 महिन्याच्या कालावधीत घडले आहे त्याला उद्रेक म्हणता येईल. पण आता जनहितांच्या धोरणांची आखणी करून देशात शांतता प्रस्थापित करणे हे अंतरिम सरकारचे मुख्य धोरण असायला हवे. बांगलादेश लवकर शांत झाला नाही तर त्याची पहिली झळ ही भारतालाच बसू शकते. येणाऱ्या पुढील काळात बांगलादेश या सगळ्या हिंसाचारातून पुन्हा नव्याने कसा उभा राहील याकडे भारतासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष असेल.